डाळिंब उत्पादनाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रोप निवड। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर चांगलं डाळिंबाचं उत्पादन घ्यायचं असेल तर चांगल्या बागेमधून तुम्हाला गुटी सिलेक्शन करणं गरजेचं आहे। ज्या बागेमध्ये मर झालेले अशा बागेमधून तुम्ही गुटी शक्यतो टाळायची आहे। रोप निवड करताना चांगल्या आणि सशक्त बागेमधूनच तुम्ही गुटी निवड करा। शक्यतो पेन्सिल काडीला जी गुटी बांधतात तीच गुटी आपल्याला निवड करायची आहे। गुटी बांधताना काय करतात, या ठिकाणी जी काही पेन्सिल काडी आहे या ठिकाणी 3 सेंटीमीटरचा काप घेतात आणि त्याला जो आहे स्पॅग्नम मॉस नावाचं जे काही मार्केटमध्ये मुळी फुटण्यासाठी जे औषध मिळतं आहे ते या ठिकाणी बांधलेलं जातं आणि हे औषध बांधल्यानंतर शक्यतो 1 ते 2 महिन्यामध्ये चांगली मुळी या ठिकाणी फुटते आणि नंतर या ठिकाणी कट करून ही जी काही मुळी फुटलेला जो भाग आहे तो एक चांगल्या पॉलिथिन बॅगमध्ये लावला जातो आणि कालांतराने ते तुमच्यापर्यंत ती जे काही रोप आहे ते येत असतं। पण शेतकरी बंधूंनो, ते रोप निवडताना आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे। ज्या जाड काडीला जे रोप बांधलेलं आहे शक्यतो ती काडी तुम्ही अवॉइड करणं गरजेचं आहे, कारण की ती लावल्यानंतर ती मरण्याचे चान्सेस जास्त प्रमाणामध्ये असतात आणि जे असं पेन्सिल काडीचं जे रोप आहे ते लावल्यानंतर चांगल्या प्रकारे लवकर रुजू होतं आणि चांगल्या प्रकारे त्याचं रोप जे आहे ते आपल्याला निरोगी आणि सशक्त रोप मिळतं। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही सांगा, तुम्ही रोप निवड करताना या गोष्टीची काळजी घेता का?